बारामती लोकसभा मतदारसंघातून यावेळी शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। तुम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल, पण हे खरं आहे। शरद पवार या नावाने बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यात आला आणि तो वैध देखील ठरलाय। एवढंच नाही तर त्यासाठी जेवणाची थाळी हे निवडणूक चिन्ह देण्यात आलंय। कोण आहेत हे शरद पवार आणि ते काय करतात पाहूया। पुण्यातील बघतोय रिक्षावाला या रिक्षा संघटनेचे सदस्य असलेले एक रिक्षा चालक बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि त्यांचा अर्ज देखील वैध ठरलाय। हे ते रिक्षा चालक। दादा नमस्कार। काय नाव आहे तुमचं? शरद पवार। काय बोलता? शरद पवार? हा, यस, खरं नाव आहे? खरं नाव आहे। मग या निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं का ठरवलंय तुम्ही? निवडणुकीच्या रिंगणात ह्याकरता उतरायचं ठरवलंय की जे सर्वसामान्य कष्टकरी वर्ग आहे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे। मूळचे कुठले तुम्ही? मूळचा मी बीडचा आहे। पुण्यात कधीपासून राहताय? पुण्यात मी 14 वर्ष झाले। रिक्षा कधीपासून चालवतो? 8-9 वर्ष झाले रिक्षा चालवतो। कुठे राहता? पुण्यात? कात्रजमध्ये। मग आता बारामतीला निवडणूक लढवायचं का तुम्ही ठरवलं? पुण्यात पण लढू शकत होतात। नाही ना, मी ज्या मतदारसंघात राहतो मी तिथून निवडणूक लढवायचं ठरवलं। खऱ्या शरदचंद्र पवारांना कधी भेटलायत का? भेटलं लहान असताना, 7वीला असताना। तर सर्वसामान्य रिक्षा चालकांचे प्रतिनिधी म्हणून हे शरद पवार बारामतीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। आपण त्यांच्या या रिक्षामधून सवारी देखील करून पाहूयात, चला। या निवडणुकीसाठी काही तयारी केली का तुम्ही? कशी सगळी प्रचाराची यंत्रणा राबवणार आहात? प्रचार कसा असणार आहे? कोणाकोणाला भेटणार आहे तुम्ही? प्रचार असा असणार आहे की माझे जे रिक्षा सर्वसामान्य कष्टकरी वर्ग, रिक्षा चालक आणि कॅब चालक, स्विगी झोमॅटोवाले डिलिव्हरी बॉय आणि कामगार वर्ग हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून प्रचार जोरदार तयारी चालू आहे। बारामतीला गेलायत का कधी? बारामतीला गेलोय, पण आपलं माझ्या वैयक्तिक कामांनी गेलेलो आहे। काय वाटतं बारामतीमध्ये कुठले प्रश्न आहेत? बारामतीमध्ये पाण्याचा प्रश्न आहे, रोडचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, हमी भावचे, बाकी इतर प्रश्न अजून आहेत। दिवसभरामध्ये साधारणपणे किती कमाई होते या रिक्षातून तुमची? रिक्षातून दिवसभरामध्ये जर आता तर व्यवसाय नाहीये, परंतु ओला उबेर आणि जे काय भेटते समजा मीटरने किंवा असे पॅसेंजर विचारतात आम्हाला इथं सोडा तिथं सोडा, असं करून एक 700-800 रुपये तरी होते नक्की दिवसभरात। दिवसभरामध्ये 700 ते 800 रुपये यांची कमाई होते। मग आता निवडणुकीला तर खूप सगळा खर्च असतो ना, मग कसं होणार? निवडणुकीला खर्च असतो मान्य, परंतु आपल्याला पैसे वाटून निवडणूक लढवायची नाहीये। आता मला सांगा, तुमचं नाव शरद पवार आहे, तर मग या नावामुळे तुम्हाला काय काय अनुभव येतात आतापर्यंत आलेत या शरद पवार नावामुळे? माझ्या वडिलांनी जे नाव त्यावेळेस 1988 ठेवलं होतं, त्यावेळेस काहीतरी विचार करूनच ठेवला असेल। पवार साहेब त्यावेळेस काहीतरी असतील, त्यामुळं। वडिलांशी काय बोलणं व्हायचं का हे नाव काय ठेवलं म्हणून? वडील एवढंच बोलायचे की आदरणीय शरद पवार साहेब त्यावेळेस कुठल्या तरी पदावरती होते आणि त्यांचं काम पण चांगलं होतं आणि आता पण त्यांचं काम, त्यांचा आदर्श घेऊनच या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे। मग शाळेमध्ये किंवा मित्रांमध्ये काय तुम्हाला बोललं जायचं? शरद पवार नाव घेतल्यानंतर पहिले हसायचे, कारण की ते मोठं नाव असल्यामुळं हे व्हायचं, पण ज्यावेळेस माझे कामं काही राहायचे ना, तर नावाने 100% कामं व्हायचे आणि आपलं स्वभावाने। आता तुमचं नाव शरद पवार, तुम्हाला काही मुलं मुली आहेत का? हा, एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे। अच्छा, मग मुलीचं नाव काय आहे? सुप्रिया आहे का काय? नाही, सुनाई नाही आहे। मुलीचं नाव सुप्रिया नाही ठेवलं तुम्ही? नाही ठेवलं। का बरं? नाही ना, मग ते नावाचं एकदम हे केल्यासारखं झालं असतं ना। मग घरात कोणी अजित पवार आहे का? म्हणजे तुमच्या भावाला मुलं वगैरे काही? नाही, भावाला एक मुलगा आहे। नाही, अजित पवार कोणी नाहीये। त्याचं नाव अजित पवार नाही ठेवलं तुम्ही? नाही। निवडणुकीतील दावे प्रतिदावे आणि आरोपांची राळ यातून या शरद पवारांची उमेदवारी लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवणार आहे आणि या निवडणुकीला हलकीशी मिश्किलपणाची किनार जोडणार आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.